वेलकम स्टुडंट्स. कधी आपण विचार केलाय का, की आपण ज्यावेळेस लाईट लावतो, घरातील बल्ब चालू करतो, त्यावेळेस खूप कमी वेळामध्ये म्हणजे एका सेकंदापेक्षाही कमी वेळामध्ये पूर्ण रूम प्रकाशित होते. परंतु प्रश्न हा आहे, की ही लाईट ॲक्चुअलमध्ये कशी प्रोपोगेट करते? तर हाऊ लाईट प्रोपोगेट्स हा क्वेश्चन आहे, की लाईट नेमकी प्रोपोगेट कशी करते? आणि याचं उत्तर आपल्याला मिळालं होतं हायजीन्स प्रिन्सिपल. आणि हायजीन्स प्रिन्सिपल समजून घेण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की वेव्हफ्रंट काय असतं हे बघणं. काय काय समजून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओमध्ये? तर पहिल्यांदा घ्यायचं हायजीन्स प्रिन्सिपल समजून. परंतु हायजीन्स प्रिन्सिपल समजून घेण्यासाठी आपल्याला महत्वाचं आधी कळलं पाहिजे वेव्हफ्रंट काय असतो. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. अज्युम करूया की इथे एक प्रायमरी सोर्स आहे. काय आहे? प्रायमरी सोर्स. प्रायमरी सोर्स म्हणजे काय? तर जिथून लाईट सुरुवात होणार आहे, इमिट होणार आहे. आणि त्या सोर्स पासून काही अंतर लाईट वेव्हच्या फॉर्म मध्ये चालल्यानंतर इकडे या डायरेक्शनला, इकडे या डायरेक्शनला, तसेच इकडे पण या डायरेक्शनला, या सगळ्या पॉसिबल डायरेक्शन मध्ये लाईट चालल्यानंतर असे काही पॉइंट आपल्याला मिळत आहेत. काय मिळत आहेत? तर असे काही पॉइंट आपल्याला मिळत आहेत की ज्या ठिकाणी वेव्ह समान टाइम मध्ये पोहोचते. पॉइंट नीट लक्षात ठेवा, मुद्दा नीट लक्षात ठेवा. कशी पोहोचते? इन द सेम टाइम. वेव्ह पोहोचणार कशी आहे? इन द सेम टाइम. आणि त्यासोबत आणखी एक कंडिशन आहे, इन द सेम फेज. म्हणजे काय काय रे बाळांनो? तर टाइम पण सेम आहे आणि फेज पण सेम आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही फेज म्हणजे काय असतं, तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले की लाईटचं नेचर हे वेव्ह नेचर आहे. कसलं नेचर आहे? वेव्ह. मग वेव्ह जर अशा प्रकारे असेल की वेव्ह या प्रकारे प्रपोगेशन इकडे होते राईट टू लेफ्ट, पण पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये न जाता वेव्ह जी आहे वेव्ह नेचर मध्ये चाललाय. मग समजा या ठिकाणच्या पॉइंटला आपण ते फेज म्हणतो 0. या ठिकाणी जो पॉइंट आहे इथे त्याला फेज म्हणणार π/2. या पॉइंटला आपण फेज घेतो पाय. तसंच या पॉइंटला म्हणजेच लोवेस्ट पीक पॉइंटला म्हणजे या ठिकाणी फेज घेणार 3π/2. आणि या पॉइंटला जिथे एक वेव्ह कंप्लीट होते त्यावेळेस फेज घेणार आपण 2π. तर हे झाले फेज. तसंच सेम फेज पुढे आणखी ट्रॅव्हल करत राहील अशा प्रकारे. म्हणजे काय? त्याच्यावेळेस मी इथला पॉइंट डिस्कस कराल, इथला फेज किती असणार? तर एक ऑसोलेशन कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे इथून इथपर्यंत एक व्हायब्रेशन, एक वेव्ह कंप्लीट झालेली आहे, त्यात प्लस π/2 ऍड झाले. म्हणजेच फेज किती येणार? 2π प्लस π/2 इज इक्वल्स टू 5π/2 एवढी फेज या ठिकाणी असणार. तर तसंच या ठिकाणी बघितला तर इथं ऑलरेडी 2π आहे. 5π/2 प्लस π/2 मीन्स किती होणार इथं? 3π. या पॉइंटला बघायचं आणखी π/2 वाढत जाणार. म्हणजे इथं मुद्दा हाच समजून घ्यायचा आहे की हे असे पॉइंट आहेत इथले की ज्या पॉइंटला वेव्ह काय करते? समान टाइम मध्ये आणि समान फेज मध्ये पोहोचते. सो डेफिनेशन आपण काय सांगू शकतो याची? तर व्हॉट इज वेव्ह फ्रंट असं कोणी विचारलं, जर स्टेट बोर्डला लिहायचं असेल तर आपण काय लिहू शकतो? लोकस ऑफ ऑल पॉइंट्स. नीट बघा, लोकस ऑफ ऑल पॉइंट्स इन द मीडियम. त्या मीडियम मध्ये इन द मीडियम at which the locus of all points in the medium at which wave एक नाही एकापेक्षा जास्त वेव्ह आहेत. सो वेव्स रीच. कशा रीच करतायत? सायमल्टेनियसली. म्हणजेच काय रे? सायमल्टेनियसला अर्थ होतो एकाच वेळी. अँड इन द सेम फेज. इन द सेम फेज म्हणजे समजा इमॅजिन करा की ह्या पॉइंटला आपण नावं देऊ ए, बी, सी, डी, ई. याच्यापेक्षा आणखी पण पॉइंट मिळतील. हे सगळे कोणते पॉइंट आहेत? तर या सोर्स पासून निघालेली वेव्स, एक वेव्ह नाही एकापेक्षा जास्त वेव्स, नंबर ऑफ वेव्स या पॉइंटला पोहोचतायत. कशा पोहोचतायत? सेम टाइम मध्ये आणि सेम फेज मध्ये पोहोचतायत. तर असे सगळे पॉइंट जर आपण ड्रॉ केले, जॉईन केले आणि जर लोकस काढला तर त्यावेळेस जो इमॅजिनरी शेप मिळेल तो स्पेरिकल फॉर्म मध्ये असेल. आणि त्याच स्पेरिकल फॉर्मच्या इमॅजिनरी शेपला आपण काय म्हणणार आहोत? वेव्ह फ्रंट म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? वेव्ह फ्रंट. मग आता मुद्दा असा आहे की या वेव्ह फ्रंटचे टाइप्स किती आहेत? तर पुढचा पॉइंट आपला तोच घ्यायचा आहे, टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट. त्यातला एक प्रकार आपण आता समजून घेतला. तर टाइप्स ऑफ वेव्ह फ्रंट मध्ये पहिला प्रकार असतो स्पेरिकल वेव्ह फ्रंट. नीट लक्ष द्या, कोणता प्रकार आहे बाळांनो? स्पेरिकल
वेव्हफ्रंट म्हणजेच काय असणार? स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणजे स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार होण्यासाठी आपल्याकडे असला पाहिजे पॉइंट सोर्स आणि ज्या डिस्टन्स वरती वेव्हफ्रंट तयार व्हायला ते डिस्टन्स कसं पाहिजे? खूप लहान म्हणजे जवळ म्हणजेच कसलं? फायनाईट. सो कंडिशन याची समजून घ्यायची काय काय असली पाहिजे? पॉइंट सोर्स आणि काय पाहिजे आणखी एक पॉइंट सोर्स आणि ऍट फायनाईट डिस्टन्स. हे एमसीक्यू साठी विचारले जाणारे क्वेश्चन आहे, थेरी आहे, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. सो कंडिशन टू ऑब्टेन द स्पेरिकल वेव्हफ्रंट इज source must be point source and the distance at which wavefront is obtained, that distance must be finite distance. तर हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार काय असणार? तर दुसरा प्रकार असतो सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. काय असणार? सेकंड टाईप आहे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. म्हणजे काय असणार? तर समजा की एका पॉइंट पेक्षा एका स्ट्रेट लाईन वरती अशा प्रकारे आपण नंबर ऑफ पॉइंट सोर्सेस ठेवतो. म्हणजे इथे एक पॉइंट सोर्स आहे, इथे दुसरा पॉइंट सोर्स आहे, तिसरा पॉइंट सोर्स आहे, चौथा, पाचवा, सहावा असे नंबर ऑफ पॉइंट सोर्स आपण एका लाईन वरती अरेंज केलेले आहेत. आता काय घडेल रे? तर प्रत्येक पॉइंट सोर्स काय करणार आहे? स्वतःचा एक वेव्हफ्रंट बनवणार आहे. काय बनवणार आहे? स्वतःचा एक वेव्हफ्रंट बनवणार की अशा प्रकारे नंबर ऑफ वेव्हफ्रंट बनत आलेले आहेत. सगळ्या वेव्हफ्रंटची साईज सेम असणार. तर इमॅजिन करा की आपण ह्या सगळ्या वेव्हफ्रंटला एकत्र ऑब्झर्व करतोय, तर आपल्याला हे मधले वेव्हफ्रंट नाही दिसणार. आपल्याला दिसेल हा सिलेंड्रिकल शेप. कसा दिसेल? हा सिलेंड्रिकल शेप. म्हणजे वेव्हफ्रंट जो लोकस मिळेल तो इथे आणि इथे मिळेल, की हे असे पॉइंट असतील जिथून या सेंटरच्या सोर्सेस पासून निघालेले लाईट वेव्स एकाच वेळेस आणि एकाच फेज मध्ये पोहोचत असतील. तर हा जो शेप आहे तो दिसताना कसा दिसेल रे? सिलेंडर टाईप दिसेल. म्हणून या वेव्हफ्रंटला आपण काय म्हणणार आहोत? सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. सो जर याची कंडिशन कोणी विचारली की काय असेल? सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट कधी मिळतो? असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण काय सांगणार बाळांनो? तर आपण सांगणार की जो सोर्स आहे तो कसला पाहिजे? लिनियर सोर्स. म्हणजेच काय? एक पॉइंट सोर्स नाही, एकासारखे नंबर ऑफ पॉइंट सोर्सेस एका लाईन वरती अटॅच करणं म्हणजेच लिनियर सोर्स बनवणं. आणि त्याचबरोबर डिस्टन्स पुन्हा एकदा कसं असलं पाहिजे? फायनाईट. फायनाईट म्हणजे जवळ असलं पाहिजे. जिथे सोर्स आहे सोर्सच्या जवळ खूप कमी अंतरावरती तयार होणारे वेव्हफ्रंट म्हणजेच स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल. फक्त पॉइंट सोर्स असेल तर स्पेरिकल वेव्हफ्रंट, लिनियर सोर्स असेल तर सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. पुढचा प्रकार असतो प्लेन वेव्हफ्रंट. आता प्लेन वेव्हफ्रंट काय हा प्रकार आहे? तर समजा या ठिकाणी एक पॉइंट सोर्स आहे, याच्यापासून सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट असे बनत चाललेले आहे. जसं जसं अंतर वाढत जाईल सिलेंड्रिकल नाही स्पेरिकल वेव्हफ्रंट बनत चालले. जसं जसं आपण सोर्स पासून दूर जाऊ त्या स्पेअरची रेडियस इन्क्रीज होत जाणार आणि याच्यापासून खूप दूर अंतरावरती म्हणजे या ठिकाणी खूप इन्फानाईट डिस्टन्स वरती या स्पेरिकल वेव्हफ्रंटची रेडियस इतकी मोठी झालेली असेल की आपल्याला ते ऑब्झर्व होताना मात्र कशा प्रकारे दिसेल? शेप दिसेल प्लेन. म्हणजे इथं कंडिशन काय सांगता येते बाळांनो? तर प्लेन वेव्हफ्रंट हे रिअल मध्ये कोण आहे? प्लेन वेव्हफ्रंट हे रिअल मध्ये काय आहेत? तर ते आहेत प्लेन वेव्हफ्रंट आर दी स्पेरिकल वेव्हफ्रंट. ते आहेत काय? स्पेरिकल वेव्हफ्रंट. परंतु आपल्याला ते दिसतात कसे? प्लेन, सपाट दिसतात. बट appear as प्लेन. म्हणजे आहेत ते काय? तर स्पेरिकल वेव्हफ्रंट आहेत पण दिसतात कसे? प्लेन. पण हे कुठे दिसणार आहे? त्या ऑब्जेक्टच्या सोर्सच्या खूप जवळ असणार आहे का हे? नाही. सोर्स पासून खूप दूर वरती म्हणजे कसलं डिस्टन्स पाहिजे हे? इन्फानाईट डिस्टन्स असेल तरच हे स्पेरिकलची रेडियस इतकी मोठी होईल. स्पेरिकलची रेडियस इतकी मोठी होईल ते दिसणार कसे? प्लेन. पण आहेत काय ते? स्पेरिकल वेव्हफ्रंट. तर हा पॉइंट कळला असेल. आता पुढचा पॉइंट एक गरजेचा आहे जो आहे वेव्ह नॉर्मल. सो पहिल्यांदा आपण समजून घेतलं वेव्हफ्रंट काय असतं, त्या वेव्हफ्रंटचे प्रकार समजून घेतले आणि आता आपल्याला बघायचं आहे वेव्ह नॉर्मल काय असतं. तर समजा मी अशा प्रकारे स्पेरिकल वेव्हफ्रंट ड्रॉ केला आणि याच्या एक्झॅक्टली सेंटरला एक प्रायमरी सोर्स आहे. आता या सोर्स पासून मिळालेला हा पहिला वेव्हफ्रंट आहे. हा जो वेव्हफ्रंट आहे काय आहे? फर्स्ट वेव्हफ्रंट आहे हा. तर हायजीन सॉरी
फर्स्ट वेव्हफ्रंट, या वेव्ह सेंटर पासून आउटवर्ड डायरेक्शनला म्हणजे सेंटर पासून दूर, अवे फ्रॉम दी सेंटर, असे आपण काही लाईन्स ड्रॉ केल्या. आता प्रत्यक्षात अशा लाईन्स लाईट मध्ये दिसणार नाहीत, आपण ते इमॅजिन करतोय. तर शेप वेव्हफ्रंटचा स्पेरिकल असल्यामुळे ह्या ज्या लाईन्स आहेत त्या नेहमी सरफेसला कशा असतील, परपॅन्डिक्युलर असतील. ह्या सरफेसला नेहमी कशा असतील, त्या परपॅन्डिक्युलर असतील. आणि परपॅन्डिक्युलर याला आपण फिजिक्स मध्ये आणखी एक शब्द वापरतो, जो असतो नॉर्मल. म्हणून ह्या इमॅजिनरी परपॅन्डिक्युलर लाईनलाच आपण काय म्हणणार आहोत बाळांनो, तर वेव नॉर्मल म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, याला काय म्हणणार आहोत, वेव नॉर्मल. नॉर्मल हा शब्द का, आता परपॅन्डिक्युलर आहे. आणि कोणाला परपॅन्डिक्युलर आहे, वेव्हफ्रंटला परपॅन्डिक्युलर आहे किंवा वेव्हफ्रंटच्या सरफेसला परपॅन्डिक्युलर आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, वेव नॉर्मल. नंतर हे इथं जे आपण डायग्राम बघितली, ही डायग्राम कशाची आहे, तर स्पेरिकल वेव्हफ्रंटला वेव नॉर्मल कशी असते. राहिला प्रश्न सिलेंड्रिकलचा, तर हे सेंटरला लिनियर सोर्स आहे. या ठिकाणी हे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट तयार झालेले आहे अशा शेपमध्ये. समजा हा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट आहे, तर या ठिकाणी वेव्ह नॉर्मल कशा असतील, इथे पॉइंट सोर्स पासून आउटवर्ड आणि परपॅन्डिक्युलर टू सरफेस. एक पॉइंट सोर्स नव्हता, नंबर ऑफ पॉइंट सोर्स होते, त्यामुळे वेव्ह नॉर्मल अशा असतील इकडे या डायरेक्शनला, किंवा नेहमी वेव्ह नॉर्मल आपण आउटवर्ड डायरेक्शनला ड्रॉ करतो. तर अशा असतील हे सरफेसला परपॅन्डिक्युलर लाईन्स. इमॅजिनरी लाईन्स आहेत ज्याला आपण वेव्ह नॉर्मल म्हणणार आहोत. हे कोणासाठी झालं, तर हे पहिल्यांदा बघितलं आपण स्पेरिकल वेव्हफ्रंटसाठी. इथं आहे प्लेन सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटसाठी. समजा आता प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे काय आहेत, ते स्पेरिकल, पण त्यांची रेडियस खूप जास्त असल्यामुळे ते आपल्याला भासतात कसे, तर सपाट, म्हणजेच प्लेन सारखे भासणार. सो हे समजा प्लेन वेव्हफ्रंट आहे. प्लेन वेव्हफ्रंट, इथं सोर्स खूप दूर वरती, हे इन्फानाइट डिस्टन्स वरती सोर्स आहे. सुरुवातीला हे स्पेअर होता, नंतर या स्पेअरची रेडियस वाढत 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 गेली आणि प्लेन बनलं. तर इथं वेव्ह नॉर्मल कशा असतील, तर या प्लेन वेव्हफ्रंटला वेव्ह नॉर्मल अशा प्रकारे असतात. म्हणजेच वेव्ह नॉर्मल नेहमी एकमेकांना पॅरलल असते. नीट समजून घ्या, वेव्ह नॉर्मल एकमेकांना, हे आहेत वेव्ह नॉर्मल. वेव्ह नॉर्मल एकमेकांना कशा आहेत, पॅरलल आहेत. परंतु परपॅन्डिक्युलर कोणत्या आहेत मग, ह्या प्लेन वेव्हफ्रंटच्या सरफेसला परपॅन्डिक्युलर आहे. तर ही महत्वाची कंडिशन आहे की वेव्ह नॉर्मल ह्या नेहमी वेव्हफ्रंटला कशा असणार, परपॅन्डिक्युलर असणार. आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत हायजीन्स प्रिन्सिपल, की प्रत्यक्षामध्ये लाईट स्प्रेड होत असताना सोर्स पासून निघाल्यानंतर लाईट स्प्रेड कशी होणार हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो हायजीन्स प्रिन्सिपल काय सांगता, हायजीन प्रिन्सिपल आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की हायजीन सांगितलेली थिअरी पूर्णपणे चुकीची नव्हती. त्यांनी फक्त एकच पॉइंट चुकीचा सांगितला होता की लाईटचं वेव्हचं नेचर हे लॉंजिट्युडनल असणार होतं. ठीक आहे, बट समजा हायजीन प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं, मग ते प्लेन वेव्हफ्रंटसाठी पण लागू आहे, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटसाठी पण ऍप्लिकेबल आहे, आणि स्पेरिकल वेव्हफ्रंटसाठी आपण समजून घ्यायचं स्पेरिकल वेव्हफ्रंटसाठी. अज्युम करा की हा एक स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे पहिला, म्हणजे याच्या सेंटरला एक्झॅक्टली या ठिकाणी सेंटरला एक सोर्स आहे. त्या सोर्सला आपण कसला सोर्स म्हणणार आहोत, तर हा जो सेंटरचा सोर्स आहे, जिथून लाईट इमिट होते, सुरुवात झाली, त्या सेंट्रल सोर्सला आपण नाव देणार आहोत प्रायमरी सोर्स. कसला सोर्स म्हणणार आपण त्याला, प्रायमरी सोर्स. आणि प्रायमरी सोर्सचं काम काय, तर वेव्हफ्रंट तयार करणं. मग हायजीन नंतर काय सांगितलं की ठीक आहे, इथपर्यंत लाईट पोहोचली म्हणजे वेव्ह अशा ट्रॅव्हल करत इथपर्यंत पोहोचली, याच्यानंतर कशा प्रकारे लाईट स्प्रेड होणार, तर हायजीने सांगितलं हा जो वेव्ह सरफेस आहे, जो आपला स्पेरिकल शेप दिसतोय, ह्या वेव्ह सरफेसवरचा प्रत्येक पॉइंट, इथं आपण मी काही पॉइंट घेतोय, सगळे पॉइंट नाही घेणार, अशा प्रत्येक पॉइंट, इकडे पण सगळे पॉइंट आहेत, हे सगळे पॉइंट कुठले, वेव्ह सरफेस वरील सगळे पॉइंट सेकंडरी सोर्स प्रमाणे काम करतात. नीट बघा, प्रायमरी नाही, काय म्हटलं हायजीने त्याला, सेकंडरी सोर्स प्रमाणे काम करतात. प्रायमरी सोर्स कोण आहे, तर हा सेंटरला असणारा प्रायमरी सोर्स आहे. परंतु सरफेस वरती जे पॉइंट आहेत ते पॉइंट काय आहेत, सेकंडरी सोर्स. म्हणजे सेकंडरी सोर्सचं काम काय, तर हे सुद्धा स्वतःचे छोट्या छोट्या वेव्हफ्रंट तयार करतील. आता हे वेव्हफ्रंट मी फक्त फॉरवर्ड डायरेक्शनला ड्रॉ करतोय, कारण हायजीनचं म्हणणं असं आहे की हे वेव्हफ्रंट आहेत,
ते फक्त इफेक्टिव्ह आहेत फॉरवर्ड डायरेक्शनला, म्हणजे सोर्स पासून दूरच्या डायरेक्शनला. हे बॅकवर्ड डायरेक्शनला, आतल्या डायरेक्शनला हे इफेक्टिव्ह नाहीत, आतल्या भागामध्ये इफेक्टिव्ह नाहीत. हे काम कुठे करतात? फक्त फॉरवर्ड साईडला काम करतात. आणि या छोट्या छोट्या वेव्हफ्रंटला, जे सेकंडरी सोर्समुळे तयार होणारे वेव्हफ्रंट आहेत, त्यांना हायजीन नाव काय दिलं? तर वेव्हलेट्स. नीट लक्ष द्या, प्रायमरी सोर्समुळे तयार होणारा वेव्हफ्रंट म्हणजे वेव्हफ्रंटच, परंतु सेकंडरी सोर्समुळे तयार होणारा वेव्हफ्रंट हा काय असणार? वेव्हलेट असणार. आणि ज्यावेळेस या वेव्हलेटला आपण टँजेंट ड्रॉ करू, अशा प्रकारे टँजेन्शियल इमॅजिनरी सरफेस ड्रॉ करू, हा कम्प्लीट होणार अशा प्रकारे, कारण सगळीकडेच सेकंडरी सोर्सेस आहेत, सगळीकडेच असे या प्रकारे वेव्हलेट तयार होत चाललेले आहेत. त्या सगळ्या वेव्हलेटला ड्रॉ होणारा टँजेंट म्हणजेच काय असणार बाळांनो? तर हा झाला आपला नवीन वेव्हफ्रंट. दिस इज न्यू वेव्हफ्रंट which is created due to primary source or central source. Again this process continues till infinity. म्हणजेच काय? तर दुसऱ्या नवीन वेव्हफ्रंट वरील सुद्धा सगळे पॉइंट पुन्हा कशाप्रमाणे काम करणार? सेकंडरी सोर्स प्रमाणे काम करणार. आणि काय इमिट करणार? सेकंडरी वेव्हलेट इमिट करणार. आणि या सेकंडरी वेव्हलेटला जर आपण टँजेंट ड्रॉ केला, तर हा नवीन टँजेंट म्हणजे काय असणार? आणखी एक नवीन वेव्हफ्रंट, म्हणजे हा तिसरा वेव्हफ्रंट मिळाला. तर असे या प्रकारे लाईट पुढे 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 स्प्रेड होत जाणार इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. जिकडे जिकडे पॉसिबल आहे त्या सगळ्या डायरेक्शनला अशा प्रकारे लाईट स्प्रेड होत जाणार. तर हेच आहे हायजीन्स प्रिन्सिपल किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट ऑन द बेसिस ऑफ हायजीन्स प्रिन्सिपल. तर आपण आज काय काय शिकलो या लेक्चरमध्ये? तर आपण सुरुवातीला बघितलं की आपल्याला प्रश्न होता की लाईट नेमकी प्रपोगेट करणार कशी, लाईट प्रपोगेट होणार कशी. तर त्यासाठी आपल्याला गरजेचं होतं पहिल्यांदा वेव्हफ्रंट समजून घेणं. वेव्हफ्रंट काय असतं? तर लोकस ऑफ ऑल पॉइंट्स इन द मीडियम ऍट विच वेव्स रीच सायमल्टेनियसली, म्हणजे सोर्स पासून निघाल्यानंतर त्या मीडियम मधले असे सगळे पॉइंट जिथं वेव्ह सेम टाइम मध्ये आणि सेम फेज मध्ये पोहोचतात, त्या पॉइंटला जर कनेक्ट केलं आपण, जो इमॅजिनरी शेप तयार होईल, सरफेस तयार होईल, त्यालाच आपण काय म्हणणार? वेव्हफ्रंट म्हणणार. याचे 3 टाईप बघितले. स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार होण्याची कंडिशन आहे पॉइंट सोर्स आणि डिस्टन्स फायनाईट पाहिजे. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट तयार होण्यासाठी सोर्स जो आहे तो एक नाही, एकापेक्षा जास्त सोर्स, पॉइंट सोर्सेस एका लाईन वरती बसवणं, म्हणजे त्याला आपण लिनियर सोर्स म्हणलं. आणि डिस्टन्स फायनाईट पाहिजे. आणि तिसरा प्रकार होता प्लेन वेव्हफ्रंट, जिथे सोर्स पासून इन्फानाईट डिस्टन्स वरती तयार होणारा वेव्हफ्रंट. तो होतो तयार स्पेरिकलच, पण दिसतो आपल्याला प्लेन, म्हणून त्याला आपण प्लेन वेव्हफ्रंट म्हणतो. म्हणजे इथे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतं की सूर्यापासून पृथ्वीपर्यंत येणारे वेव्हफ्रंट हे कसे आहेत नेमके? तर याचं उत्तर नीट बघायचं आहे. तर ते स्पेरिकल, पण दिसतात ते प्लेन. आणि यानंतर आहे वेव्ह नॉर्मल. नावाप्रमाणे नॉर्मल म्हणजेच परपॅन्डिक्युलर. मग कोणाला परपॅन्डिक्युलर? तर वेव्हच्या सरफेसला, म्हणजेच इनडायरेक्टली वेव्ह फ्रंटला परपॅन्डिक्युलर ड्रॉ केलेल्या इमॅजिनरी लाईन्स म्हणजेच वेव्ह नॉर्मल, त्या नेहमी सोर्स पासून अवे असल्या पाहिजेत आणि परपॅन्डिक्युलर असल्या पाहिजेत. हे तिन्ही आपण स्पेरिकल वेव्हफ्रंट साठी वेव्ह नॉर्मल ड्रॉ केल्या, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट साठी वेव्ह नॉर्मल ड्रॉ केल्या, आणि प्लेन वेव्हफ्रंट साठी सुद्धा वेव्ह नॉर्मल ड्रॉ केल्या. आणि सगळ्यात शेवटी आपण आता पाहिलं हायजीन्स प्रिन्सिपल काय असतं, म्हणजे लाईट नेमकी पसरते कशी, स्प्रेड कशी होते, याचं उत्तर आपल्याला हायजीन्स प्रिन्सिपल मध्ये समजतं. तर जेवढा वेळ आपल्याला हे हायजीन्स प्रिन्सिपल समजावून सांगण्यासाठी लागलेला आहे, कदाचित तेवढ्या वेळात लाईट सूर्यापासून अर्थ पर्यंत पोहोचलेली असेल. म्हणजे ही प्रोसेस आपण समजून खूप स्लो घेतली, परंतु एवढ्या स्लो नाही तर खूप वेगामध्ये ही प्रोसेस घडते. जर समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की येस म्हणून सांगा, नेक्स्ट पार्ट म्हणून कमेंट करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.